वंदे मातरमचे पूर्ण गायन आता अनिवार्य. केंद्र सरकारची नवी नियमावली. सरकारी कार्यक्रमात 3 मिनिटे 10 सेकंदांचे संपूर्ण गीत सादर होणार. देशाच्या अस्मितेशी आणि स्वातंत्र्याच्या इतिहासाशी जोडलेले वंदे मातरम या राष्ट्रीय गीतासंदर्भात केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने वंदे मातरम बाबत नवी नियमावली जाहीर केली असून आता विविध सरकारी आणि औपचारिक कार्यक्रमांमध्ये या गीताचे संपूर्ण गायन अनिवार्य करण्यात आले आहे. या नव्या निर्देशांनुसार सरकारी समारंभ, शासकीय शाळांतील कार्यक्रम, झेंडावंदन सोहळा तसेच राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या अधिकृत कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम वाजवणे किंवा गाणे बंधनकारक असेल. विशेष म्हणजे यापूर्वी प्रचलित असलेली 2 कडव्यांची सुमारे 65 सेकंदांची आवृत्ती आता वापरली जाणार नाही. त्याऐवजी 6 कडव्यांचे संपूर्ण वंदे मातरम सुमारे 3 मिनिटे 10 सेकंदांच्या कालावधीत सादर केले जाणार आहे. गीत सादर होत असताना उपस्थित सर्वांनी सन्मानार्थ उभे राहणे आवश्यक असेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच एखाद्या कार्यक्रमात राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत दोन्ही सादर करायचे असल्यास प्रथम जनगण मन आणि त्यानंतर वंदे मातरम वाजवले जाईल असा प्रोटोकॉल ठरवण्यात आला आहे. हे निर्देश सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि संवैधानिक संस्थांना लागू असतील. मात्र सिनेमागृहांना या नियमातून वगळण्यात आले आहे. दरम्यान वंदे मातरम या गीताला 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण झाली. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 साली आनंद मठ या कादंबरीत हे गीत लिहिले. पुढे 1896 मध्ये रवींद्रनाथ ठाकूर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात हे गीत सादर केले आणि त्यानंतर हे स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणा गीत ठरले. 1905 च्या बंगाल फाळणी विरोधातील आंदोलनात वंदे मातरमचा व्यापक वापर झाला. स्वातंत्र्यानंतर 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी या गीताला राष्ट्रीय गीत इतकेच सन्मानाचे स्थान असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र या निर्णयावरून राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या विषयावर चर्चा झाली. काही विरोधी पक्षांनी हा निर्णय राजकीय हेतूने घेतल्याचा आरोप केला आहे, तर सरकारकडून हा ऐतिहासिक टप्पा साजरा करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे राष्ट्रीय गीताचा सन्मान आणि प्रोटोकॉल अधिक स्पष्ट होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे या निर्णयावरून राजकीय मतभेदही कायम असल्याचे दिसत आहे. वंदे मातरम स्वातंत्र्याच्या लढ्यात जोश निर्माण करणारे गीत आता नव्या नियमांसह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.